नमस्कार, कुकिंग विथ वैभवी मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवूया अळूवडी। त्याच्यासाठी साहित्य: अळूची पानं, वडीची पानं, बारीक चिरलेला कांदा, बेसन, मसाला, गरम मसाला, हळद, तीळ, कोकमचा आगळ आणि हे गुळाचं पाणी आहे। गुळ वितळून पाणी बनवलंय आणि ही हिरवं वाटण, आलं, लसूण, मिरची आणि धणे आणि कोथिंबीर याचं मिक्स करून वाटण बनवलंय। चला तर मग आता आपण वडी बनवायला घेऊया। चला मग आपण आता वडी बनवायला वडीचे पानं साफ करून घेऊया। हा असा देठ असतो ना, तो असा काढून घ्यायचा आणि हे साईडचा मोठे जो देठ आहे ना, तो पण असा काढून। चला आता ह्या आपण करायला घेऊया। हे कांद्यात आपण आता चवीनुसार मीठ घालूया। जितकी तुमच्याकडे पानं असतील ना, त्याप्रमाणे तुम्ही साहित्य घ्या। मसाला 3 चमचे घाला। गरम मसाला। आता हे हिरवं वाटण आपण त्याच्यात घालूया आणि ह्याला मिक्स करूया। आणि भरपूर तीळ ह्याच्यात आपण घालूया आणि हे आहे कोकमाचा आगळ, आपण त्या ह्याच्यातच घालूया म्हणजे पानाला लावायला नको। छान मिक्स करून घेऊया। हे मी गूळ वितळवलंय पाण्यात, ते आपण ह्याच्यात घालूया। आणि आता आपण ह्याच्यात बेसन घालून एकजीव करूया। आता आपण ह्याच्यात थोडं पाणी घालून हे बॅटर सैलसर करून घेऊया, चांगलं एकजीव करून घेऊया। हे बघा, आपलं बॅटर आता रेडी आहे। आता आपण हे बॅटर पानाला लावायला घेऊया। हे बघा, हे पान, ही बाजू सरळ आहे आणि ही उलटी, तर आपण उलट्या बाजूला हे लावायचं मिश्रण। मी पान कसं ठेवलंय ते बघा आणि मी मिश्रण कसं लावते ते पण बघा। पूर्ण पानाला सगळीकडे लावून घ्या। हे बघा, हे झालं एक पान। आता हे दुसरं पान आपण उलट ठेवूया। शेंडीकडचा भाग इथे आणि या बाजूला उलट, त्याच्या उलट अपोजिट। आणि ह्याला पण आपण आता हे पूर्ण मिश्रण लावून घेऊया। हे बघा, ह्या पानाला पण लावून झालंय। आता आपण दुसरं पान पुन्हा त्याच्यावर एक तिसरं पान ठेवूया, प्रेस करूया थोडं आणि हे बॅटर पुन्हा लावूया त्याच्यावर। चला तर मग आपल्या ह्या पानांना सगळं लावून झालंय। आता फोल्ड कसं करायचं ते तुम्हाला मी दाखवते। हे दोन्ही टोक उचलायचे आणि देठापर्यंत इकडे आणायचं असं, आणि इकडनं पण हे दोन्ही टोक आणि हे उचलायचं आणि इथपर्यंत आणायचं आणि ह्याच्यावर हे पीठ पुन्हा लावून घ्यायचं। आता हे लावून झालंय। आता आपण इथून फोल्ड करूया। इथून असं फोल्ड करा इथपर्यंत आणि इथून पण इथपर्यंत फोल्ड करा। आता इथे आपण याला पीठ लावून घेऊया। चला, आता आपल्याला इकडे पण आपण पीठ लावून झालंय। आता आपण ह्याला असं फोल्ड करूया छान आणि प्रेस करूया। साईडने असं पीठ ह्याला लावून घेऊया आणि अशी फोल्ड करून ही झाली आपली वडी तयार। आता ह्याला आपण स्टीम व्हायला ठेवूया। चला, हे बघा, मी चाळणीला तेल लावून घेतलंय। आपण आता ह्याच्यात वडी ठेवूया आणि मग आता स्टीम करायला ठेवूया। माझ्याकडे आणखीन वडी आहे, मी ती लावून घेते, मग आपण स्टीम करूया। चला तर मग हे बघा, मी पाणी तापत ठेवलंय। आता आपण याला 20 मिनिटं वाफ काढून घेऊया। चांगलं झाकण ठेवूया याच्यावर आणि 20 मिनिटांनंतर आपण गॅस बंद करून वडी थंड करून तळून घेऊया। ही बघा, आपली वडी आता तयार आहे, गार झाली आहे। आता आपण त्याचे तुकडे पाडून घेऊया।
सगळ्या वडीचे मी तुकडे करून घेतले. आता आपण ह्याला तळूया. आता तेल तापलंय, आता आपण वडी तळायला घेऊया. ही बघा आता आपली वडी छान तळून झाली आहे, दोन्हीकडनं गोल्डन ब्राऊन झाली आहे. आता आपण ह्याला काढूया आणि दुसरी वडी तळायला घेऊया. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.